मंडळी, ही आहे 600 वर्षापूर्वीची गढी अर्थात छोटासा भुईकोट किल्ला। नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात असलेल्या भानाशिवरी या गावातील ही गढी ऐतिहासिक असून मात्र इतिहासाच्या दृष्टीने फार अपरिचित आणि दुर्लक्षित राहिलेली आहे। तत्कालीन अहमदनगरच्या निजामशाहीचे सरदार कविजंग यांनी आपल्या संकल्पनेतून बांधलेली हीच ती गढी। ज्यांनी या गढीची निर्मिती केली ते कविजंग एक सरदारच नव्हते तर एक साधू पुरुष देखील होते। आणि म्हणून याच भुईकोट मध्ये अर्थात याच गढीमध्ये त्यांची कबर सुद्धा आहे। ही त्यांची कबर जनाब कविजंग साहब दरगाह शरीफ म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे। म्हणून आम्ही आज या ऐतिहासिक अशा गढीला भेट देण्याचं ठरवलं। या छोट्याशा भुईकोट किल्ल्याच्या अगदी उत्तर दिशेला अर्थात जुन्या काळी या उत्तर दरवाजाला दिल्ली दरवाजा म्हटलं जायचं, तो दरवाजामधून आपल्याला आतमध्ये प्रवेश करावा लागतो। किल्ल्याच्या समोर जाताच 3 बुरुजांनी वेढलेलं मुख्य प्रवेशद्वार आपल्याला पाहायला मिळतं। इथं एक तोफ देखील आहे, सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे। आताही आपल्याला इथं ही एक खूण आहे बघा, इथं पाहायला मिळतं आता पण आपल्याला। आणि आज मी आहे भानाशिवरी, तालुका नेवासा आणि जिल्हा आत्ताचं अहिल्यानगर आणि पूर्वीचं ज्याला अहमदनगर म्हटलं जातं त्या नगर जिल्ह्यामध्ये। माझ्या पाठीमागे जी तुम्ही पाहत आहे ही एक गढी आहे किंवा हिला आपण एक तात्पुरता भुईकोट सुद्धा म्हणू शकतो। ही फार ऐतिहासिक आहे, फार प्राचीन आहे आणि फार मोठा इतिहास या गढीमध्ये दडलेला आहे। याच इतिहासाच्या पाऊलखुणा शोधत आपण आज इथपर्यंत पोहोचलेलो आहोत। या गढी संदर्भातला असलेला सगळा इतिहास आणि आताची या गढीची अवस्था काय आहे, या गढीला काही बुरुज आहेत, याशिवाय इथं एक तोफ देखील आहे, या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा अगदी प्रामाणिक माझा प्रयत्न असणार आहे। तत्पूर्वी पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढे जाऊयात। मंडळी, मी गढीच्या आतमध्ये प्रवेश केला आहे। आता हा जो तुम्हाला लोखंडी दरवाजा दिसतो ॲक्च्युली हा अलीकडच्या काळात इथं बसवण्यात आलेला आहे। पूर्वी जो होता नेहमीप्रमाणे आपण इतर ज्या किल्ल्यावरती पाहिला तसंच इथंही लाकडी दरवाजा होता। इथं पहा एक अतिशय पाठीमागून हे लावण्यासाठी हे फार कमी किल्ल्यावर पाहतो आपण आणि सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे। आताही आपल्याला इथं ही एक खूण आहे बघा, इथं पाहायला मिळतं आता पण आपल्याला। आणि आतमध्ये प्रवेश केल्याबरोबर ह्या 2 जागा आपल्याला पाहायला मिळतात। जसं आपण प्रत्येक किल्ल्यावरती बघतो ह्या 2 इथं नगारे वाजवण्यासाठीच्या ह्या 2 जागा ज्या आपण प्रत्येक किल्ल्यावर पाहतो अगदी त्याच धर्तीने इथंही आपल्याला पाहायला मिळतात। मंडळी, 14व्या शतकात ज्यावेळेस निजामशाहीची राजधानी अहमदनगर होण्याच्या अगोदर जुन्नर ही निजामशाहीची राजधानी होती आणि मग अहमदनगरचा निजामशाह हा नेहमी देवगिरी काबीज करण्यासाठी दर 6 महिन्याला जुन्नरवरून देवगिरीवरती चाल करायचा आणि मग ही चाल करत असताना त्याचे काही ठिय्या असायचे। त्यातला आणि तिसरा ठिय्या जो त्यांचा असायचा
तो इथं म्हणजे आज आपण भानस शिवरेमध्ये आहोत इथं असायचा आणि नंतर इथून ते देवगिरीवर चाल करण्यासाठी पुढे जायचे. मात्र प्रत्येक वेळेस इथं थांबलं जायचं आणि तत्कालीन अहमदनगरच्या निजामशाहीचे सरदार कविजंग यांच्याकडे इथं या ठिय्याची सगळी जबाबदारी असायची आणि मग शेवटी त्यांनीच प्रत्येक वेळेस ठिय्या या जागेवर होत होता. म्हणून कविजंग जे सेनापती होते निजामशाहीचे त्यांनी या गडीची अर्थात या छोट्या भुईकोट किल्ल्याची स्थापना केली. इथं हे जे आपण पाहतोय हे धान्याचं कोठार होतं त्यावेळेस. आता इथं आपल्याला हे जीर्णावस्थेत असलेलं पाहायला मिळतं. वरती जाऊयात बऱ्याच गोष्टी दाखवण्यास. मंडळी, आता तुम्ही माझ्या पाठीमागं जे पाहताय तर ही कविजंग जे त्यावेळेसचे सरदार होते, त्यांना आता बाबा म्हटलं जातं, त्या कविजंग बाबांची ही समाधी आहे, ही कबर आहे. किल्ल्यामध्ये आपण ज्यावेळेस आतमध्ये येतो इथं गडीमध्ये, तर त्यावेळेस गडीच्या उत्तर दिशेला ही कबर आपल्याला पाहायला मिळते. दरवर्षी यांची मोठ्या प्रमाणात उरूस अर्थात एक यात्रा या गावामध्ये भरते असंही म्हटलं जातं. मंडळी, या गडीवरती एक पंचधातूची असलेली तोफ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. इथे या तोफेचा जो गाडा होता तो ASI अर्थात भारतीय पुरातत्व खात्याने देवगिरीच्या किल्ल्यावरती नेलेला आहे. अगदी अलीकडची घटना, एक 10-15 वर्षापूर्वी नेलेला आहे. तर त्यापूर्वी तो गाडा देखील या तोफेचा इथं या बुरुजावरती आपल्याला पाहायला मिळत होता. आपण जर कधी इथं आलात तर एका बुरुजावर असलेली ही तोफ पाहायला या ठिकाणी विसरू नका. ह्या इथं काही जुन्या जे वास्तव होतं त्या खोल्या इथं आपल्याला आताही पाहायला मिळतात. आताच्या थोडीशी जीर्णावस्था आहे, त्यावेळेस काम चांगलंच असावं हे आपल्याला लक्षात येतं हे पाहिलं तर.
हे त्या काळचं वॉशरूम आहे. हमामखाना देखील त्या काळी म्हटलं जायचं. याची आजही पुरावे जे आहेत हे आपल्याला इथं अगदी पाहायला मिळतात. हा हमामखाना आहे, याला वॉशरूम आपण म्हणू शकतो. याची मंडळी, आज आपण अशा पद्धतीने निजामशाहीचे सरदार कविजंग बाबा यांचा ही भानाशिवरे येथील ही ऐतिहासिक गढी पाहिली. खरे तर हा अपरिचित इतिहास आहे जो समोर येणं फार गरजेचं आहे. इथं बऱ्याच गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. आजही काही भाग जो आहे जो जीर्ण अवस्थेत असला तरी देखील काही भाग आजही पाहण्यासारखा आहे. याशिवाय या ठिकाणी एक तोप, पंचधातूची तोप देखील आपल्याला पाहायला मिळते. अशाच पद्धतीने ऐतिहासिक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. मंडळी, एक फार या ठिकाणी उल्लेख करावा लागेल. इथून औरंगाबाद अर्थात आताचं छत्रपती संभाजीनगर आणि इकडं नगर अर्थात आताचं अहिल्यानगर, हे बरोबर इकडे 60 किलोमीटर छत्रपती संभाजीनगर आणि इथून बरोबर इकडं 60 किलोमीटर नगर. आणि म्हणून एकदम मध्यभागीचा जो दुवा आहे, जे सेंटर पॉइंट आहे, तो होतं हे भानाशिवरे. आणि म्हणून कदाचित कविजंग यांनी ही जागा निवडलेली असावी आणि म्हणून आणि त्याच त्यांच्या संकल्पनेतून ही गढी निर्माण झालेली असावी. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच ऐतिहासिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. तुर्तास इतिहास थांबूया, लवकरच भेटूया एका नवीन ऐतिहासिक व्हिडिओ. तुर्तास धन्यवाद.